मित्रमंडळी, नमस्कार. तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्याच चॅनलमध्ये, म्हणजेच बागड बिल्ला व्लॉगिंगमध्ये. तर आज आपण आलो आहे घराच्या पाठीमागे जेवण करायला. तर तुम्हाला समजेलच की काय काय जेवण चाललं आहे. तसं अर्धा आईने केलं, मी तिला बोललो थांब जरा, तरी ऐकली नाही. हे बघा आई, धुरामुळे सर्दी झाली वाटते. चला बघूया. सो गाईज, तुम्ही पाहू शकता आई इथे चपातीचा पीठ मळते आणि इथे चाललेले आहेत टेंगळ्या टेंगळ्या टुंगल्या टेंगळ्या टुंगल्या. ही पाहू शकता तुम्ही, धुरामुळे आईला झालेली आहे सर्दी. आई, सो गाईज, वी आर बॅक. आणि आता आपण कापतोय लसूण आणि आलं, म्हणजे चेचतोय, कापत नाही. आधी कापूया, नाहीतर मग उडून जाईल. असं कसं, असं हवा घालायचा. इथे तुम्ही पाहू शकता की खूप दूर 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 झालंय. आय मीन तुम्ही बघू शकता की आग विझलेली आहे आणि आईने पूर्ण दूर केलं. आणि आता मी इथून गेट अप, नाहीतर आता डोळ्यातून पाणी येऊन येऊन नको बाबा. Can you see this? Can you see this, guys? धूर माझे इथे आणले. मी इथे चांगली नीट बसलेलो ठोकायला, चेचायला. तुझी व्हिडिओ मी एवढी भारी काढते नो, असं कसं, यम्मी यम्मी. सो गाईज, आय एम नॉट इटिंग चिंबोरी. सो स्पेशल माझ्यासाठी आईने बनवलं टेंगळ्या आणि त्या मी खाणार आहे. टेंगळी टेंगल्या ल्या. सो गाईज, वी आर बॅक. एक्सक्यूज मी बिल्लू, ए बिल्लू, एक्सक्यूज यू, कॅन यू साइड प्लीज? आय एम रिमूव्हिंग द व्लॉग. सी आवर बिल्लू coming in middle, don't have any अक्कल, चल mental. Let it be. आपण back to the work. So आता आपण आला चेचतोय. कशासाठी गाई? चिंबोऱ्यांच्या कालवण्यासाठी आला चेचतोय. मगाशी पण मी चेचला, कांदे बिंदे कापले, पण तेव्हा मला सुचलं नाही व्लॉग घ्यावं, म्हणून मी घेतला नाही. पण आता मला सुचलं तर मी आतमध्ये गेलो ना, मोबाईल आणला आणि आता मी व्लॉग काढते. तर आता तुम्हाला मी दाखवणार चिंबोऱ्याचा कालवण कसं बनवतात. म्हणजे माझी आई दाखवेल, मी नाही. मी फक्त व्हिडिओ काढणार आणि ते तुम्ही बघणार. फक्त लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला, म्हणजेच बागड बिल्ला व्लॉगिंगला. आईने वाटते टेस्ट केली आहे. आई कशी झाली आहे ग? एक नंबर, जाम भारी. बघलाव काय कसलीच झालंय. पण ती फक्त माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी चिंबोरी आहेत. आणि आता आई ते करणार आहे. चिंबोरी कुठे आहेत ग, दाखव जरा. नांग काढताना बाहेर. अय्या अय्या, जाऊ दे, डायरेक्ट आता टोपात उतरताना बघूया आपण. गाईज, मित्रमंडळी आणि गाईज, हे दोनच शब्द आमच्या ब्लॉगमध्ये जास्त वापरले जाणारे आहेत. आणि ते वापरते बागड बिल्ला व्लॉगिंगची ओनर इशिका पाटील. सो या प्रकारे नाश्ता झालेला आहे आमच्या आईचा, वांगाला भाकरी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आमची आता टेंगळी झालेली आहेत आणि आता इथे चालला आहे कालवण चिंबोऱ्याचा. तर तुम्हाला बघायलाच भेटेल तो कसा बनतो. हा टाकलेला आहे तेल, नाकाने तोंडातून सगळ्यातून पाणी आलेलं आहे. या प्रकारे मस्त याचं कसं, आईचे डोळे तुम्ही पाहू शकता. आई रडू नकोस ग, मी आहे इथेच आई. तर आता या प्रकारे आई पहिला काय टाकते, सगळं मिक्सच टाकते.
यात आहे आला लसूण आणि कांदा. आणि आता आई त्याला परतवून घेते आणि माझ्या डोळ्यावर धूर येते. आणि आता आईने टाकलेलं आहे जाडा मीठ. परत घरात जा आणि फ्रीज मध्ये वाडग्यामध्ये कोलब्या असतील त्या घेऊन ये. मला वाटलं तरी मी तुला बोलणार होतो आई कोलबे आहेत हाणू काय, पण नंतर विसरलो. तेच तर बोलते ना अक्कल बाबा, आठवण करून देऊ दे ते. आता मला माहिती आईला त्या कोलब्या पाहिजेत का संध्याकाळी तलण्यासाठी ठेवल्यात त्या. 4-5 तळतय. जाऊ दे, मग घेऊन येते. काही आताच मी घरातून आलेलो, आता परत जायला लागल. नुसता घरान बाहेर करते. वा आई कालवण. हा तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आता आम्ही आलेलो आहेत घरातून. आणि या कोळब्या आणि जी चिंबोरी आई कालवण करणार आहे ते दादा घेऊन आलाय जाळामधून. जाळातूनच आणला ना, मग जाळामधूनच बोलीन ना. कशी गाई तू अशी. सो गाईज, आता आपले चिंबोरे काका जाणार आहेत मस्तपैकी कालवणामध्ये. तर तुम्ही पाहू शकता आईने यात मसाले विसाले टाकलेले आहेत. आणि जिवंत चिंबोरे काका मेला. या प्रकारे चिंबोरे काका स्वतःहून जीव द्यायला गेलेले. कशात? डायरेक्ट चुलीमध्ये गेला ना. नाही, ते बसलाय. हा बघ, काय हा बघ इथं बसलाय. हा आला बाहेर. तर चिंबोरे काकांना चटका बसलेला आहे या प्रकारे आणि ते आलेले आहेत बाहेर. आणि आता दुसरे चिंबोरे काका चिंबोरे काका गेले. दुसरे मोठे त्यांचा पप्पा चिंबोरा आजोबा या प्रकारे ते पण गेलेले आहेत कालवणात. तुम्ही पाहू शकता आई माझी ईशा करते आणि मी ते व्लॉग काढते. सो तो चिंबोरा काका मेला. हे काका जिवंत आहे. नांगा घालला या. सो गाईज, चिंबोरे काकांनी नांगा टाकलेला आहे या प्रकारे. आईने त्यांची आंघोळ घातली आणि आता ते परत जाणार आहेत. नांगा भाजला मस्तपैकी. सो नांग्याचा झालेला आहे फ्राय चुलीमध्ये. तो आता चूल विजल्यावर आपल्याला दिसेलच. चिंबोऱ्याची फॅमिली गॉन इन आवर कढाई. सो दे आर उकलिंग, बाद में हम उनको खाईंग. म्हणजे आमची फॅमिली खाईंग त्यांच्या फॅमिलीला. मी नाही खाणार, आम्ही खाणार टेंगळी. बघा चिंबोरे काकाचा पप्पा कसा नाचतोय त्यांना वाचवण्यासाठी. आणि त्यांचा पोरगा चिंबोरा काका आता तो त्याच्यात प्रस्थान गेला, डुबला, मारला त्याला. जा नांगा एक तर गेलाय चुलीन. सो तो नांगा आता आई काढणार. नांगा फाउंडेड और नॉट? ये नांगा फाउंडेड या प्रकारे. हा बघा तुम्ही पाहू शकता नांगा भेटलेला आहे आणि त्याचा फ्राय झालेला आहे. आता तो पण त्याला धुतला आणि आता तो जाणार आहे कालवणात. चिंबोरी काका आणि त्यांचे पप्पा. आई तू हे काय करतेस? ओ माय गॉड गाईज, यू कॅन सी दिस. आई हवा घालते. आता त्यांना मस्तपैकी सवकळ येईल, ते शिजतील आणि मग आमची फॅमिली त्यांच्या फॅमिलीला खाईल. सो गाईज, आता आई गेलेली आहे तिथे कारण की आता ती केसावर भांडी काहीतरी आली आहेत. तुम्हाला माहिती आहे ना बायका. आता आम्ही घेणार आहे केसावर भांडी. तुम्ही घेतली? कुठे आहे? अच्छा, म्हणजे मी कान डिसाईड करीन की या भांड्याला कान पाहिजेत की नको. असावाला आहे ना, मग आता कानवाली घे. चला काकांना बोलूया. काका ती कानवाली द्या. कानवाली भेटली. कानवाली कशी चमकतय. आणि आईने आमच्या घेतले कानवाली कढई. ये ते पण इशिकाच्या केसांवर. माझेच केसावर मलाच भांडी घेतली म्हणून मला चॉईस करायला सांगितली हिने. कानवाली पाहिजे का बिना कानाची. ही बघा गाईस, ही पण ती केसावर आहे. ही भांडी पण ती केसावर आहे. अजून आहेत पण त्याचा शोधायला लागते. हा चहा पियाचा टाइम आहे. सो गाईज, यू कॅन सी माय मदर ड्रिंकिंग चहा.
ओ माय गॉड, काकांना गिविंग, नॉट ड्रिंकिंग. दिस इज अवर कालू ब्लॅको, नॉट रिस्पॉन्सिंग. सो गाईज, वी आर बॅक. कालवण शिजिंग. यू कॅन सी. टेक दिस. दे बाई दे. किटळी. तिला बोललो फोडणीला भात घाल तर ते पण नाही काम होणार. ओ माय गॉड. आई बाबा, पप्पा गेले कामाला. सो गाईज, कालवण झालं, डायरेक्ट उतरवलं. दाखव ग. हे बघा. हा, असा एकदम चिम टपाक डमडम, यमी. सो आता याच्यावर जाणार आहे फोडणीचा भात. तवा. जय पबजी बाबा की जय. तवा आलेला आहे या प्रकारे. आता याच्यात भात, तेल बघू काय काय जाते. त्या तव्यात जायपर्यंत माझ्या तोंडात सर्व धूर चाललाय. जाऊ दे, आपण लांब जाऊया थोडा. सो पहिला गेलेला आहे तेल. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मंडळ्यांनो, मित्रांच्या मैत्रिणींनो, आमची मंडळी बघा. सो आता त्याच्यात जात आहे जिरा नंतर आता जाणार आहे त्याच्यात राई. पण अजून तेल शिजला नाही. ये जमतय. चायनीज माणूस आम्ही बोलवला आहे फोडणीचा भात घालायला. आई वन्स मोर. ये हा ना, होऊ दे. ही काकी, या काकी. आता राई विसरल्या तुम्ही ताई. आम्हाला राई नको. जाऊ दे मग. यात गेलेला आहे हळद उडत. मसाला गेलेला आहे धावत. दिस इज कलर मसाला. सो तो असा लाल दिसणार. आता याच्यात जाणार आहे भात. आवाज आला असेल तुम्हाला. सो भात गेलेला आहे त्याच्यात. नारळाचा चौरा. काकी, तुमचं झालं का जेवण? आमचं जेवण बाकी आहे. या अजून जेवण नाही झालं. आमचं आता चपाती आणि भात व्हायचा बाकी आहे. हा फोडणीचा भात चाललाय. सो गाईज, अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन आपण परत आलेलो आहेत आपल्याच व्लॉगमध्ये, म्हणजेच बागड बिल्ला व्लॉगिंगमध्ये. तर आता फोडणीचा भात झालेला आहे आणि आता चाललंय भात, सफेद भात. फोडणीचा झाला, आता सफेद भात चालू आहे. तुम्ही पाहू शकता. अजून चपात्या व्हायच्या बाकी आहेत. चपात्या होताना तुम्हाला मी दाखवीनच, असं मस्तपैकी दिसेल. हा आहे समर. त्याच्या पायाला दिलाय इंजेक्शन 5 वर्षाचा इंजेक्शन दिलाय, म्हणून तो जरा शांत आहे. नाही तर आत्ताला गोंगाट. आता सो गाईज, पप्पा कामावरून लवकर आले त्यामुळे झाली घाई. आणि आता चपात्या घरात आणि भात बाहेर शिजतोय, कारण पप्पांना जायचंय कामाला 2 वाजता. आणि जर गेट बंद झाला तर एंट्री भेटणार नाही, म्हणून चपात्या घरात बनतायत आणि भात बाहेर शिजतोय. तुम्हाला दाखवते. हे बघा, भात बाहेर शिजतोय. समोर इथे बसलाय, दगड फेकतोय. हे तुम्ही पाहू प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. सो आता आई, काय तुम्ही बोलू शकता का? काय ना, माझी खूप घाई झाली, त्याच्यामुळे मी आता काही गोष्टी नाही करणार आहे. तुमचं जाऊ दे. सो या प्रकारे ब्लॉग इथेच होतोय एंड. बाय.